शेतावर असलेल्या फार्म हाऊसवरून दिसणारं हे दृश्य बघताय ना, किती सुंदर दिसतोय हा डोंगर. अगदी मन मोहून टाकतो. 4 तास झाले अहो, अजून गाडीच धुत आहेत. त्यांची गाडी काय धुवून होतच नाही आहे. बारीक सारीक धूळ सगळी काढून घेत आहेत. आणि मी आता घेतलं आहे शेवंतीचं झाड. बघूया हे तरी जगतंय का. अशी मी बरीच झाडं नेते, पण माझ्या इथे काही जगतच नाहीत ती झाडं. आणि मग मी आईला म्हटलं होतं की मला आळूची पानं दे 2-4, पण आईने अशी भरपूर अशी आळूची पानं दिलीत. तीच मी आता धुवून घेते. कारण का आळू वड्या, कोथिंबीर वड्या, जे काही वडीचे प्रकार आहेत ते मला आणि माझ्या घरच्यांना फार आवडतात. त्याच्यामुळे मी आली की आळूची पानं अशी नेतच असते. आता झाले माहेरहून पनवेलाकडे जायची वेळ आली आहे, त्याच्यामुळे ही सगळी बराबर. आणि आता आम्ही निघालेलो आहोत फायनली. बाबा देत आहेत श्रियाला पैसे आणि ती घेते, कारण का तिच्याकडे नवीन पर्स आहे. आईसुद्धा बाय बाय करून गेलेली आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे पप्पांनासुद्धा बाय करून. अगदी जड मनाने पाय उचलला आणि निघालो. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. बाय.